आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी। भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार आज तरुणांच्या मनामध्ये रुजले पाहिजे। त्यांनी केलेल्या समाजकार्याचा तरुणांनी अनुकरण करून समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा। अण्णाभाऊ हे दीन दुबळ्यांचे, गिरणी कामगारांचे, शोषितांचे, शेतकरी व शेतमजूर महिलांच्या वेदना आपल्या शाहिरीतून व्यक्त करून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ साठेंनी केले। अण्णाभाऊ साठेंनी केलेल्या महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा असे जयंतीवेळी पुष्पहार अर्पण करताना शेख म्हणाले। यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख, अण्णाभाऊ जयंती समितीचे भीमराव बेंगलोरे, बबन साठे, शंकर कांबळे, भीम आर्मी जिल्हा युवक संघटक साद गवंडी, मिरज शहर उपाध्यक्ष उमर पहारुख, हजरत टिपू सुलतान, जयंती महोत्सव समितीचे नाशिर शेख, शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष विजय बल्लारी व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहम्मद हनीफ मुजावर सहित कार्यकर्ते उपस्थित होते। संविधान रक्षक बलाच्या वतीने मिरज येथे अण्णाभाऊ साठे जयंती अति उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं चांगल्या पद्धतीचं स्टेज घालून प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करून यशोचित मान सन्मान देण्यात आला। आज सर्व भारतीयांची प्रमुख मागणी आहे, गेले 4-5 वर्षे झाली की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा। प्रत्येक समाजापासून बहुजन समाजापर्यंत, मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, बौद्ध समाज असो, मराठा समाज असो, त्यांची आग्रहाची मागणी आहे की भारत सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा। कारण त्यांच्या साहित्याची दखल घेऊन रशियामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला। आज या ठिकाणी कादंबरी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चर्चेत आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत त्यांची भूमिका आपल्या लेखणीतून मांडून, शैलीतून मांडून सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत। या थोर महान साहित्यिकाने केलेला आहे। या साहित्यिकाचा यशोचित असा सन्मान व्हावा। अनेक वर्षे झाली बहुजन समाजाच्या वतीनं गुलामीच्या पेढ्या म्हणून जग बदल घालून घावर सांगून गेले असे सांगणारे म्हणून प्रथमतः जगविख्यात बीजेपी सरकारचा निषेध करतो, धिक्कार करतो। जगातील लोकशाही 28 भाषांमध्ये जाहीर करावं ज्यांचे साहित्य जय महाराज, जय अभ्यासक्रमामध्ये घेतलेले आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।